सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हाय, कसे आहात सर्व? आता मुलांना स्कूलमध्ये सोडलं आहे, आता माझं आवरायची वेळ. आत्ताच कामेशला स्कूलमध्ये नेऊन सोडलं आणि सकाळी श्लोकला नेऊन सोडलं होतं, कारण हे आज लवकर गेले होते ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे श्लोकलासुद्धा मलाच नेऊन सोडावं लागलं होतं. आणि आता येताना पाहिलं तर मी आमच्या अपार्टमेंटमधल्या 2 जणी पूजेला जाऊनसुद्धा आल्यात. माझं तर आता अजून सगळं बाकी आहे आवरायचं, बघूया आता. आमच्या समोरच्या ताई तर म्हणे आज 1:15 वाजेपर्यंतचाच मुहूर्त आहे, बघू आता मला लवकर लवकर आवरावं लागणार आहे. चला. त्यानंतर मी माझं सर्व आवरून घेतलं आणि घरातली पूजा करून घेतली आणि वडाच्या पूजेसाठी मी ताटही काढून ठेवलं होतं. आणि नेमकं यावर्षी मी एकटीच पूजेला राहिलेले होते. म्हणजे आमच्या अपार्टमेंटमधलं कुणीच नव्हतं मला सोबत. आणि नेमकं खालच्या ताईंची मुलगी जी नेमकीच कॉलेजमधून आलेली होती आणि तिला मी विचारलं, म्हटलं माझ्यासोबत येशील का माझे व्हिडिओज काढायला, आणि ती एका महिन्यानेच तयार झाली आणि खरंच मला खूप छान वाटलं. आज तिच्यामुळेच मी सर्व व्हिडिओ तयार करू शकले, नाहीत तर यावर्षी कदाचित मी तुमच्यासोबत काही शेअर करू शकले नसते, कारण एकटीनं पूजा करून कॅमेरा वगैरे पकडणं हे माझ्याकडनं तरी समजा पॉसिबल झालं नसतं. आणि माझ्याबरोबर तिने बाकीच्यांची सुद्धा व्हिडिओज काढण्यात मदत केली, त्याबद्दल खरंच तिचे खूप खूप आभार आहेत. इथे जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे माझी वडाची पूजा करून लवकर झाली आणि बाकीच्या म्हणजे बायांची मी ओटीसुद्धा भरली, पण त्याचे व्हिडिओज वगैरे काही काढलेले नव्हते. त्यानंतर मी घरी आले आणि आमच्या शेजारच्या समोरच्या ज्या ताई आहे ना, त्यांचीसुद्धा ओटी भरली मी आल्यानंतर घरी. मी दरवर्षी संक्रांतीला असो किंवा वटपौर्णिमेला असो त्यांची ओटी भरते. आणि ह्या वडाच्या पारंब्या खूप मोठ्या होत्या, त्याच्यामुळं असं आतमध्ये जाऊन पूजा करावी लागली, त्यामुळे पूजा करतानाचा फक्त फेरी घेतानाचाच व्हिडिओ काढला मी, आतमध्येचा व्हिडिओ काढलेला नाही आहे. त्यानंतर मग मी घरी आले, झाली पूजा करून आले मी नेमकीच. सकाळी एवढी घाई झाली. असा काही छोटासा नॉर्मल माझा लूक होता, जास्त काही केलेलं नव्हतं, नॉर्मल केलेलं होतं. आणि मला असं वाटतं कदाचित आज मीच एकटी राहिली होते आमच्या पूर्ण अपार्टमेंटमध्ये. मी नेमकीच पूजा करून आले आणि मला आता कामेशला आणायला सुद्धा जायचं, कामेशला आणायचा टाईमसुद्धा झालेला आहे. चला तर आता कंटिन्यू आपण करू. त्यानंतर मी तुमच्यासोबत डायरेक्ट संध्याकाळचं रुटीन शेअर केले आणि इथे संध्याकाळचा देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि स्वयंपाकाची तयारीला लागले. दिवसभराचे सगळे रेग्युलर कामं झाल्यानंतर आता संध्याकाळचं स्वयंपाकाला लागलेली मी. एका साईड वरण भात लावलेला आहे आणि एका साईडला म्हणलं आज आता वटपौर्णिमेच्या निमित्ताने बासुंदी करायला घेतलेली आहे. बऱ्याच ठिकाणी पूजा झाल्यानंतर उपवास सोडून देतात, पण मी दिवसभर ठेवत असते. तसंही उपवास तर समजा होतच, दिवसभर ठेवायला काय हरकत आहे म्हणून आज आता पूर्ण दिवस उपवास याच्यावरच गेला. इथे वरण भाताचा कुकर होईपर्यंत मी परत एकदा चहा करून पिले होते. आणि त्यानंतर श्लोकचे पप्पा ऑफिसमधून आल्यानंतर पहिले आमच्यासाठी जार पण आणून ठेवला घरी आणि नंतर भाजीपाला पण आणायला गेले होते. त्यांची बरीचशी परेशानी झाली होती आज. तर इथे एका साईडला दाल तडका केला होता आणि एका साईडला हे पण तयार झाली होती, बासुंदी पण तयार करून घेतलेली होती. त्यानंतर बाकीचं आवरून घेतलं आणि देवाला नैवेद्यही दाखवून घेतला आणि देवाला नैवेद्य दाखवून घेऊन आम्ही पण जेवण वगैरे करून घेतले. रात्रीचे आता सर्व कामं आवरून झालेले आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करत जा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.